नमस्कार प्रेक्षकांनो, मंजूची आई आमरी आणि डीजे घरामध्ये बसलेले असतात तर त्यांच्या गप्पा चालू असतात। तर तेवढ्यात आता कवी येते, कारण तिला मम्मी साहेबांनी सांगितलेलं असतं कानामध्ये हा प्लॅन कर म्हणून। तर आता कवी येते आणि ती सांगत असते की मंजू वहिनी मम्मी साहेबांना प्लीज सोडा ना, त्यांनी काहीच नाही केलं आहे अहो, तरी त्यांना पोलिसांनी म्हणजे सोडतच नाही आहे। तेव्हा आता मंजू म्हणते चल ठीक आहे बरं मी येते। मग तेव्हा आता मंजू आणि मंजूची आई पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथे मोर्या सर, भारती मावशीसुद्धा असते। तेव्हा आता भारती मावशी म्हणते मंजू तू आली कशासाठी आली? तेव्हा आता कवीसुद्धा असते। तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात बघ आलीस की नाही मंजू, मी माझं काम बघ कसं असतं फुकटे, असं ते तिच्या आत्याला सांगत असते। तर आता मंजू म्हणते मोर्या सर या मम्मी साहेबांना आणि यांना सोडून द्या, त्यांनी माझ्यासोबत काहीच नाही केलेलं आहे। तेव्हा आता मोर्या सर म्हणतात मग त्याने तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती तुमच्या आईला? तेव्हा आता मंजू म्हणते हो सर दिली होती, पण मग मी कंप्लेंट मागे घेते आहे, यांनी मला काही किडनॅप केलं नव्हतं। तेव्हा मग आता मोर्या सर म्हणतात त्यांनी किडनॅप नव्हतं केलं तर मग सत्याने केलं होतं का? तेव्हा आता मंजूला सगळं एक आठवत असतं की मंजू कशी किडनॅप होते, मंजूला कसं सत्या ज्यूसमध्ये औषध टाकून तिला बेशुद्ध करतो, गाडीमध्ये ठेवतो आणि मग तिथून तिकडे नेतो, मग तिला कपडे घेऊन येतो, ह्या सगळ्या गोष्टी तिला तिथल्या आठवत असतात। तेव्हा आता मंजू म्हणते नाही सत्याने नाही केलं, कारण ते माणसं दुसरीकडचेच होते, ओळखीचे नव्हतेच ते माणसं ज्यांनी मला किडनॅप केलं, आणि त्यांनी मला पैशांसाठी किडनॅप केलं होतं। सत्या असं नाही करणार, सत्या कधीच पैशांसाठी मला कधीच किडनॅप करणार नाही। आता ही ती भरोसा देत असते मोर्या सरांना। तर मोर्या सर म्हणतात बरं ठीक आहे, तुमच्यामुळे वाघमारे तुमच्यासाठी मी आता यांना सोडतो आहे। पण मग आता तेव्हा भारती मावशी म्हणतात नाही मोर्या सर म्हणतात भारती मॅडम सोडा बरं त्यांना। तेव्हा आता भारती मॅडम चावी घेते निकम सरांकडनं आणि त्यांना सोडते। तर आता आत्याबाई म्हणतात थँक्यू सर थँक्यू, खरंच तुमची खूप मदत झाली तुम्ही सोडल्याबद्दल। तेव्हा आता मोर्या सर म्हणतात माझी माफी नका मागू, तुम्ही मंजू मॅडमची, वाघमारे मॅडमची आणि तिच्या आईची माफी मागा। तेव्हा आता ते त्यांचे नाकं मुरगळतात। मम्मी साहेबांचं पण तोंड वाकडं होतं आणि आत्याबाईचंही तोंड वाकडं होतं। तर आता ते नाही म्हणतात। तेव्हा आता मोर्या सर म्हणतात तुम्हाला माफी मागावीच लागेल। तेव्हा आता मंजू म्हणते नाही नको सर, नाही त्यांची चुकीच नव्हती, त्याच्यामुळे काही आम्ही सोडतोय। तर मंजूची आईसुद्धा म्हणते की त्यांची काही चुकी नव्हती म्हणून सोडतोय, बाकी काही नाही, काही नको माफी काही वगैरे काही मागायची नाही। तेव्हा आता भारती मावशी म्हणतात अगं मंजू माफी मागून घे, नाही तर ह्या खूप बेकार बाया आहे बरं का, दोघी एकदम सारख्याला वारक्या आहे म्हणे, खूप बेकार आहे त्या। तेव्हा मग मोर्या सरसुद्धा म्हणतात नाही माफी मागितल्याशिवाय तुम्हाला घरी सोडणारच नाही, कारण त्यांच्यामुळे तुमची सुटका झाली आहे, नाही तर अजून 4 दिवस जेलमध्ये अटकले असते तुम्ही। तेव्हा आता मंजूची आत्या येते मंजूजवळ, मंजू थँक्यू बरं का, धन्यवाद, तुझे खूप उपकार आहे, तू आम्हाला सोडलं, 4 दिवस खूप मारले यांनी, असं तसं त्याची माफी मागते हात जोडून। तर आता आतोबासुद्धा हात जोडतो आणि माफी मागतो, पण मम्मी तिथल्या तिथेच फक्त म्हणते की ए नेबडर थँक्यू बरं का सोडल्याबद्दल, तर मी माझी सुटली असती, पण मग तू येऊन गेली म्हणून थँक्यू। तर आता मोर्या सर म्हणतात आता तुम्ही निघून जाऊ शकतात। तेव्हा आता मम्मी साहेब, आत्याबाई हे सगळे घरी निघून जातात। तर आता मम्मी साहेब आणि कवी रिक्षामधून घरी येत असतात। तर आता कवी म्हणते मम्मी साहेब मी फोटोज काढले नाही, तुम्ही जेलमधून निघाले, # मम्मी साहेब निघाल्या जेलमधून सुटल्या असे। तेव्हा आता मम्मी साहेब तिच्या टेन्शनमध्ये असते। तर कवी म्हणते की आता सगळ्या लेडीज तुमची वाट बघताय बरं का मम्मी साहेब, की मम्मी साहेब कधी येणार काय येणार, सगळे तुमच्यासाठी थांबलेले आहे, वाट बघणार आहे, खूप मज्जा येणार आहे। तर मम्मी साहेब म्हणतात तुझं काय चाललंय कवी, मला सत्याचं टेन्शन आलेलं आहे की सत्याने कोणत्या मुलीसोबत लग्न करतो आहे काय, मला सांगायची काही, त्याने म्हणजे सांगायचा प्रयत्नसुद्धा केला नाही की मी लग्न करतोय की काही, एवढा बदलला तो 4 दिवसात मी जेलमध्ये राहिली तर आता मम्मी साहेब घरी येतात। तर आता सवी, तिचे पप्पा आणि जयड्या छान स्वागत करत असतात की आता मम्मी येतील।
तर आता सवी छान ताट करते, पूजेचं ताट करते आणि म्हणते की मी मम्मी साहेब आल्या ना की त्यांचं औक्षण करते. तेव्हा पप्पा म्हणतात नाही नाही औक्षण कशाला करते, पण जयड्या म्हणतो नाही पप्पा, मम्मी साहेब आता किती दिवस 4-5 दिवसांनी या नवीन घरात येत आहेत ना, म्हणून करू द्या, मग आपण करूया. तर आता सवी छान जाते दरवाजामध्ये, तोपर्यंत मम्मी साहेब येऊन जातात. ती औक्षण करायला लागतेच. तोच मम्मी साहेब ताटाला असा खालून हात मारतात, ते ताटच फेकून देतात अक्षरशः. मग मम्मी साहेबांना खूप राग आलेला असतो. आता तुम्हाला आता औक्षणाची गरज वाटली का? मला पोलीस स्टेशनमध्ये कोणीच सोडायला आले नाही, साधी माझी भेटसुद्धा घ्यायला आले नाही, मला सोडवलंसुद्धा नाही, आणि ते ताट घेऊन काय उभे तुम्ही सगळे. तेव्हा मम्मी साहेब खूप चिडलेले असतात. आणि तो सत्या कुठे आहे? तो माझ्या मागे, त्याला मम्मी आहे की नाही आहे? तेव्हा आता पप्पा म्हणतात अगं माया शांत हो. तेव्हा ती म्हणते तुमच्यामुळेच बिघडलं आहे सगळं, तुम्ही चित्रकार, तुमच्यामुळे तुम्ही मुलाला खूप बिघडवून ठेवलेलं आहे. त्याला मम्मीची साधी आठवणसुद्धा येत नाही की मम्मी कुठे आहे, काय, कोणासोबत लग्न करतो आहे, काय, काहीच सांगितलं नाही त्याने मला. तोपर्यंत सत्या तिथे येऊन म्हणजे येऊन पोचलेला असतो. सत्या बघतो तर म्हणतो मम्मी जाऊ दे ना, मी खरंच लग्न करतो आहे, पण तू काळजी नको करू, चांगली तुझी सून एकदम सुंदर आहे दिसायला. तेव्हा आता मम्मी म्हणते अरे पण मग ती कोणत्या खानदानाची, तिचं नाव काय, कुठे राहते, कशी, तिचं खानदान कसं आहे? तेव्हा आता सत्या म्हणतो सगळं चांगलं आहे, मी सांगतो तुला पाहायची ना, थांब मी बलमाला सांगतो. तेव्हा आता सत्या बलमाला फोन लावतो आणि म्हणतो की बलमा माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन ये घरी, मम्मी साहेबांना पाहायची आहे. तर आता दुसरीकडे बलमा आणि सत्या म्हणजे ज्या ठिकाणी पत्रिका छापतात त्या ठिकाणी गेलेले असतात. तेव्हा आता सत्याच्या हातात पत्रिका येते. तेव्हा आता सत्या बलमाला म्हणतो अरे बलमा हे अति होते बरं का, हे जास्त होऊन राहिलं आहे. तेव्हा आता बलमा म्हणतो वाघमाऱ्यांनी तुला वाट पाहायला लावली की नाही, मग थांब थोडं, तूही वाट बघ, तुमचंच चांगलं होणार आहे. त्यांना बोलू तर द्या आधी सगळ्या जगासमोर की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, होऊ दे. तेव्हा तो पत्रिका खोलतो आणि बघतो तर तिथून निघून जातात. तर आता म्हणजे आत्याबाईसुद्धा घरी आली असते. तर आता आत्याबाई डीजेचा कान पकडते आणि चांगला पिळते, त्याला खूप काही बोलत असते. आतोबासुद्धा खूप रागवलेले असतात की डीजे हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तू आम्हाला पाहायलासुद्धा आला नाही, सोडायलासुद्धा आला नाही, आम्ही काय वाईट करतोय रे, आम्ही फक्त तुझं आणि मंजूचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न करतोय आणि तुला आम्हीच वाईट दिसतो आहे. तेव्हा आता डीजे म्हणतो मम्मी पप्पा मग तुम्ही चुकीचं काम केलं आहे म्हणूनच तुम्ही जेलमध्ये होते. मग बरोबर आहे, तुम्ही चुकीचं काम केलं म्हणून जेलमध्ये शिक्षा भोगत होते. तेव्हा आता हे ऐकून आत्याबाई खूप चिडते आणि त्याला डायरेक्ट मारायलाच लागते. तर मग तेवढ्यात मंजू येते समोर आणि म्हणते की आत्या त्याला मारू नको, त्याची काहीच चुकी नाही आहे, नको मारू त्याला. तेव्हा आता आमरी पण मध्ये बोलते जाऊ दे ना गं दीदी, कुठे यांच्या तोंडी लागते, तूच सोडलं तिला, त्यांना उगाचच सोडलं तू. तेव्हा आता हे ऐकून आत्याबाई अजून जास्त चिडते. आत्याबाई म्हणते ए आमरे शांत बस, तू ना डीजेच्या आणि मंजूच्या लग्नाची तयारी कर. आता डीजेचं मंगळसूत्र मंजूच्या गळ्यात पडणार म्हणजे पडणारच, असं आता धमकी देते आत्याबाई. माझं नाव आहे ना काटे आहे, रत्ना काटे आहे, रत्ना काटे बरोबर काट्याने काटा काढते. तर आमरीसुद्धा चिडलेली असते. हे आता मंजूची आईसुद्धा ऐकत असते. तर मंजूची आई म्हणते की पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजूची आई म्हणते बाळा तुझा आणि सत्याला सांग, सत्यजितरावांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. तर मंजू त्याला भेटायला निघून जाते. तर आता इकडे आत्याबाई पण खूप चिडलेल्या असतात, कारण मंजूचीच आई त्याला म्हणते की तिला म्हणते की तू जा सत्यजितरावांकडे. तर आता आत्याबाई खूप चिडलेली असते आणि डीजेसुद्धा लग्न करायला तयार नसतो, तो नाही म्हणतो मंजूशी लग्न करायला. तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी प्रेक्षकांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.